नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील इटनगोटी येथील सौ मीना भास्कर धोटे यांच्या सावित्री पापड उद्योगाबाबत आज आपण जाणून घेणार आहोत की लग्न झालं माझ्या 20व्या वर्षी माझे पती असे मिळाले होते की 1 वर्ष राहिले आणि 15 वर्ष दारू पिण्यामध्ये वाया गेलं त्यांचं. लोकांचं म्हणजे कुठे गेलं तर काही बोलायचं अशा पद्धतीने आमच्या घरचं हे होतं. आमची परिस्थिती इतकी डाऊन होती. खूप परिस्थितीतून मी बाहेर निघाली. वयाच्या 20व्या वर्षी लग्न, त्यात पतीला असलेले व्यसन आणि हालाखीची परिस्थिती, या संघर्षामध्ये त्यांना साथ दिली ती उमेद अभियानाने. आणि मग लोन घेतला. पहिलं लोन आम्हाला 1 लाख आलं. पहिल्यांदा जागा घेतली. जागेच्या नुसार मग थोडंसं वाढत चाललं आमचं प्रॉफिट. 2 लाखाचं उचललं. 2 लाखात थोडी एक दुसरी मशीन तयार करायची. अशा पद्धतीने आम्ही ती सुरुवात केली. मी आज त्या उद्योगातून आज येथपर्यंत पोहोचली. माझा तर एक बिझनेस वाढला आणि माझ्यातही म्हणजे उमेदपासून मी वाढली म्हणून महिलांना प्रोत्साहन आलं का ही बाई उमेद म्हणून किती पुढे चालली बा. अशा पद्धतीनं महिलांमध्ये बी आणि माझ्यात बी असं मला वाटते. महिला ज्या घरच्या घरीच राहत होत्या, जे काही काम करायचे ते पुरुषच करत होते, तेव्हा महिलांसाठी खूप पद्धतीनं म्हणजे चांगल्या पद्धतीनं सुरुवात झाली त्यांची. पहिल्यांदा कस्टमर थोडा कमी होता आमचा. मग अजून त्याच्यावर थोडंसं मार्केटिंग केली आणि थोडा वाढ झाली. तर महिलांना म्हणजे कसं गटामुळे जे आपली बचत राहते 100 रुपये, त्यांचा बी फायदा त्यांना होऊ लागला. ज्या आता म्हणजे त्यांना अडचण येत होती, जेव्हा काम होते तेव्हा काम मिळत होतं त्यांना आणि 4 महिने काम नाही मिळत होतं, तर त्यांना असं म्हणजे एक आधार मिळाला. उमेदमुळे आम्ही हा व्यवसाय सुरू केला. व्यवसायामुळे आम्ही पहिल्यांदा 4 किंवा 5 महिलांना देत होतो. मग महिलांना जेव्हा जसं माहीत झालं की इथे म्हणजे उद्योगधंद्यासाठी आम्हाला काही ना काही काम मिळत आहे बा, अशा महिला आमच्या जवळ येत गेल्या आणि त्यांनी सांगितलं की मला काम मिळेल का पीठ. मग आम्ही म्हणालं तुम्ही पीठ घेऊन जायच्या, मग याच्यातून आम्हाला एवढे पापड पाहिजे, मग आम्हाला एवढे पापड बनवून द्यान का. अशा पद्धतीने आम्ही त्याच्याशी डिमांड केली. डिमांड केल्याच्या नंतर त्या म्हणाल्या होत आहे आम्ही तुम्हाला 1 किलोचे 80 पापड बनतात की 70 पापड बनतात, अशा पद्धतीने आम्ही बनवून देऊ त्यांना. 20 ते 25 रुपये किलोप्रमाणे आम्ही आटा देतो आणि आमच्याकडे 40 महिला आता रोजगाराला आहे. एक आम्हाला म्हणजे चक्की आहे दळणाची, जे आम्ही पीठ बारीक करतो याचं पापडाचं, आणि एक पापडखार मसाला बनवतो ते पण मशीन आहे आमच्याकडे. शेवडी मशीन आहे. आणि जे आता पापड बनवले ते जे मसाला बनवायची ते पण मशीन आहे आमच्याकडे. असे 4-5 मशीन उपलब्ध आहेत. नागपूरमध्ये आणि विदर्भामध्ये एकच ब्रँड चालते म्हणजे सावित्री गृह उद्योग. हे उमेद अभियान प्रकल्पामुळेच हे आम्हाला नाव मिळालं आहे आणि आम्ही हे सर्व करू शकतो. नागपूरला कुठेही पान आणि लसूण पापड, मेथी पापड, पालक पापड, नाचणी पापड, हे जे आमचे प्रोडक्ट आहे हे सर्व मिळेल. नाव तुम्हाला कुठेही वाचायला दिसेल तर या आमच्या बचत गटाच्या मार्फतच मिळेल तुम्हाला. आज त्या जवळपास प्रतिदिवस 20 ते 25 हजार रुपयांची उलाढाल करतात. म्हणजेच प्रतिवर्ष 1 कोटींची उलाढाल ह्या व्यवसायातून त्या करतात. आमचा रोजचा धंदा 20,000 ते 25,000 पर्यंत जातो आणि महिन्याला माझा 8 ते 10 लाख रुपये पडते मार्केटिंग. आणि वर्षाला तर 1 कोटी 20,000, 1 कोटी 30,000 अशापर्यंत आम्ही कमाई करते. उमेदचे खूप खूप आभार. आम्हाला एवढं मोठे म्हणजे उद्योग करायला मिळाला उमेद प्रकल्पामुळे. यांचे मी मनापासून आभार मानते.